स्वागत आहे. ज्याचं नाव आहे ऋतिका मोरे ब्लॉग. तर तुम्ही हे ऐकून सारखं कंटाळा असाल, आय नो. तर आज ना मी ऑफिसवरून निघाले. आज आमच्या सगळ्या भावंडांनी प्लॅन झाला आहे की बाहेर जेवायला जायचं, म्हणजे नॉर्मली चायनीज फूड खायला. सो चाललं आहे. पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. मी जस्ट आता ऑफिसमधून निघाले. नितीन कंपनीला जाणार, तिथं भाऊ वगैरे भेटणार आहे. सो तिथेच बाजूला चायनीज आहे, वैभव चायनीज, तिथे चाललं. इंटरेस्टिंग तुम्ही बघा, ही लोक आले पण अजून ऑन द वे. सो पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. खूप गेला नाही पण सगळं इंटरेस्टिंग असेल. आणि आय होप सो की मी लाईक शेअर सबस्क्राईब आणि आय होप सो की माझे ब्लॉग्स डेली तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की ह्या टायमाला मी जरा मनावरती घेतलंय खरं. आता काय माहिती, बघूया. कारण की मला कधी कधी ना मनात तेवढ्या गोष्टी असतं की आपण मनावनंतर सोडून देते. पण ह्या टायमाला जसं जमेल तसे ब्लॉग्स चालतं. तेजा भाऊ भेटले आमचे. तुला कसं वाटते तुझी गाडी बिडी घेतली आणि त्यात अजून नंबर पण आलाय? तर आज नंबर आला, एवढं खूप छान वाटायला लागलं. काय बोलावं, एवढे दिवस 50 किलोमीटर चालवून झाले, आज नंबर आला. कष्टाचं फळ आहे ते तुझ्या भावा. मस्त फेवरेट. 50 किलोमीटर चालू झाले, VIP नंबर भेटले. तिथे आमचा खायचा बाजार चाललाय. तिथे त्याचा फोटो काढ चाललाय. एक जा त्याच्या काढ. एक पुन्हा एक अरे पागल एवढं तू उलटा पकडलाय. काय बोलायचं. हॅशटॅग मंद बदल. मला नाही माहिती. आपल्याला इतकी पंचायत नाही खाण्याची. पंचायत नाही बा, पंचायत नाही. पंचायत थोडी नाही ती. हा कौन सा रहेगा? हाफ उत्तर द्यायचं आहे. ट्रिपल राइस तुझं हाफ का में आएगा असं? ना. ट्रिपल राईस खाऊ ना. ऐक, तू का असं तीन ड्रॅगन के फूल आणि चिकन आणि अंड ट्रिपल मिक्स हाफ तर मी खाणार नाही. चिकन बरोबर खातो, अंड पण बरोबर ट्रिपल मध्ये अंड नको टाकायला. अरे मिक्स नाही आवडत मला. हा. सेन्स पाहिजे लोकांना. ट्रिपल राईस. ट्रिपल राईस टाकायचं नाही नाही. तर काही नाहीच आहे. हा. फायनली आमची ऑर्डर आली. आता मस्त टेस्ट करू, खाऊ वगैरे. सारंगे असं काही नाही. आय एम नॉट BTS लवर, बट जस्ट असं बोलतात. सो आपण पण सगळ्यात पहिला राईसच्या ऐवजी आपण लॉलीपॉप ट्राय करू. म्हणून आज आम्ही हा बेत केला की सगळ्यांनी मिळून खायला यायचं. सगळ्या कामावरून वगैरे संध्याकाळी दिले की. आता मी इतकं हावऱ्यासारखं घेतलं आहे. खरं संपलं तर चांगली गोष्ट आहे. कारण की मी डेली ना हावऱ्यासारखं घेते, पण अर्धवट खाते. स्पेशली चायनीज. बरोबर आहे. काय बोलला? माझ्या मेंदूसारखं अर्धवट बोलायचं राहील. तुमचा मेंदू गुडघ्यात आहे, तुम्हाला कळत नाही. पण हे लोकांना पूर्ण तरी मूर्खांनो, तुमचा मेंदू हा पायाच्या टाचेत आहे. मुली स्वतः मान्य करतात आमचा मेंदू गुडघ्यात. पागल नॉनसेन्स का? नाकाला नाही खरं माझ्या डोक्याचं. तर असं सारखं बोललं तर मी चालताना आमचा मेंदू जाम. माझा मेंदू जाम. तुझा मेंदू गुडघ्यातच आहे. ऑब्विसली दुखणारच आहे. तू गप्पच बसले, झाडे डोलाय, गप्पच बस दुखणार. हा तुझा मेंदू दुखणारच. पोरांचा मेंदू दुखतो, पण एक वेळ पोरींचा मेंदू मुळात दुखत नाही, पण पोरांचा मेंदू दुखतो. आणि इट्स फॅक्ट जे की तू आता कन्फेस केलंयस. आता बोलायचं नाही. मी पाण्याची बॉटल पण साक्ष देते की बस ते हे ना हे असं पडलेलं. सर्वांनी आणि हो मी सांगते, सर्वांनी कमेंट करून सांगा पोरांचा मेंदू गुडघ्यात असतो का पोरींचा? आय नो पोरींचा, मला तरी पोरींचा नसतो. सो तुम्ही ना मला ना नक्की सांगा कमेंटमध्ये की पोरींचा की पोरांचाच मेंदू गुडघ्यात असतो. आय होप सो की तुम्ही हेच बोला की मला माहिती आहे. पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझी फॅमिली आहात. तुम्ही माझी फॅमिली आहे. सो तुम्ही मला नक्की सांगाल की पोरांचा मेंदू गुडघ्यात असतो की पोरींचा. सो पूर्णपणे उत्तर पोरांचंच असेल की पोरांचा मेंदू हा गुडघ्यात असतो. सो आता ह्याचं मी ऐकणार. लोक मला रोज करतात म्हणून
तुझं डोकं दुखतं? तुला सांगितलं नाही दुखतं का? का नाही ते सांग. मुलगे ठीक आहे ना तुझे? नाही. कुठे गेले? मग डोकं चल, दुखतं? तुला- माझं डोकं नाही दुखत. मग मुलींचं म्हणजे तुझं डोकं नाहीये. ज्यांना डोकं असतं त्यांचं डोकं दुखतं. पैसा किती असते तुझे? 800. 800 रुपये नुसती कॅश त्यामध्ये रिसिप्शन होता. जाऊ दे कंटा पूर्ण पाय वापस सांग वापस एक ते माझं दहा. मॅथ्स कमजोर आहे नाही तर वापस 1 ते 10 मध्ये एक आकडा पकडा. 1 ते 10 मध्ये हा त्यामध्ये नाही 7 थांब थांब वापस हा पकडला त्यामध्ये 7 ऍड कर. हा त्यामध्ये 3 ऍड कर. हा आता जो नंबर पकडलास ना तो त्यातून मायनस कर. हा घाबरले? कसं काय समजलं? नॉट एक्सप्लेन. नाही, explain, please explain. गप्प बस. तू 6 अंक पकडला थोडक्यात हा. ठीक आहे पहिले तू बोलला 7 ऍड कर किती मॉडेल 7 ते 6 बाजूलाच ठेव तुझे हा. 7 ऍड केले नंतर तो परत बोला 3 ऍड कर 6 झाले आणि तिचे 16 झाले नंतर तो बोलला 10 मायनस कर तर तुझ्या मनातला अंक तुझला ना यार ही सीधी सिंपल गोष्ट मी कशी विसरू शकते गप्प बस. ते तुम्ही लोक मला काही सांगा पोरांचा मेंदवा गुडघ्यात असतो ते तुम्ही माझ्याच साईडने आन्सर द्या आणि मी तुम्ही माझी फॅमिली आहे प्लीज प्लीज माझा विपूर्णच आन्सर असावं की गाईज तुम्ही लोक जर माझ्या साईडने असाल तर मला इंस्टाला फॉलो करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये आय डी. हां माझ्या भावाचा ID आहे सच्चा @0 गप्प लग्न काढायला तुझं लग्न होणार आहे गप्प हे ना सगळे आमच्या माझ्या सगळ्या भावांची गर्लफ्रेंड असून सुद्धा येडे येते मंद खरंच खपत नाही नेहमीसारखं पूर्ण प्लेट क्लीन पण एका साईडला काय ते एका साईडला तसं लोक खाऊ म्हणून गाईज मी तुम्हाला सांगत असतो अति आवरेगिरी करू नका. आता हे बघा हिला खपणार नाही आहे आणि मला आता काय असेल हे बघा हे बघा मला बघा हवरेगिरी करायला आवडेल म्हणजे असं प्रत्येक गोष्टीचं टेस्ट घ्यायचं बस थोडं खाल्लं बस झालं आपलं भरलं का थोडं टेस्टसाठी लागतं तसंही ते मी दिलं नव्हतं काकाने वाढलं. बरोबर आहे. आणि इथे माझ्यावरती अन्याय झालं हे बघू शकता. हे गाडीने 2 लॉलीपॉप खाल्ले 2 बोल ना. हे 2 लॉलीपॉप खाल्ले तिने. हे बघ अख्ख्या ताटात लवच्या ताटात एक आहे संगमच्या ताटात एक आहे माझ्या ताटात एक आहे हिच्या ताटात 2 इथे एक ठेवलं टाइम ह्याच्याकडे एक. ठेवलं इथं ठेवलं हिने अजून 2 खाऊन इथे ठेवले ए, झालं नाही. म्हणजे टोटल 4 खाल्ले तिने 4 तुम्ही माझ्या खाण्यावरून तुम्ही मला जज करू शकता मी तुला दोनच 4 खाल्ले 4. मॅच बघा आज RCBची मॅच चालू आहे त्याकरिता आणि नितीन एकदम सिरियस आहे बघ. हा पहिला प्रश्न आहे. RCB सोबत मॅच कोणाची आहे आज? पण RCBची मॅच चालू आहे ते माहिती आहे कोणासोबत टीम लावले टीम. ते मला ऑफिसच्या दादांनी लावून दिलं माझी मैत्रीण असं नाही की असं नाद वगैरे बाई काय हा प्रकार किती दिवसाचा भुकेला होता तू सकाळपासून स्वतःच उरलेलं खातो. मग काय झालं भाऊ आहेस खाल्लंच पाहिजे फेकून देण्यापेक्षा अन्नाचा नाश नसतो करायचा अपमान. अपमान सॉरी तेच ते मला तेच म्हणायचं होतं. मला तेच म्हणायचं होतं मी फक्त बघत होती समोरच्याला येतंय की ते आता कसं मी बाहेर येणार म्हणून असं बोलतो. हे बघा किती तो मेसेज आला पोरीचा मेसेज आला. सचिन भाऊ आम्हाला परत एकदा अनाऊन्समेंट देतोय की नेक्स्ट टाइम तो पार्टी देणार आहे बिकॉज तो काका झालाय नेक्स्ट बुधवारी माझ्याकडून पार्टी आहे. मी काका झाल्याबद्दल. हो का काकी कुठे आहे? मेसेज नाही आला. आई बिचारी काकीसोबत भांडलाय चायनीज वगैरे खाल्लं आता मस्त की आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत आईस्क्रीम किती चाललेला हवं तेजा आमचा तेजा पुढे चाला
येऊन बसलाय. थांबा काही थांब. पोरीच्या नादात येडा झालेला आमचा कालू भाऊ. क्लास वाटते हा? नाही खायचं, जाऊ नका. मला ना balance हा. आता थोडं मला एक कोणतरी दाखवेल. हे बघा थोडेसे पाणी मोठे एरिया यायला लागतील, मोठे एरिया येते पण मला सिरियसली सगळ्यांना मुलींचं ब्रेक मोठं करावं लागेल पायाचं. गप्पा खाती नाहीतर कॉर्नरने गाडी चालून त्याच्यावर पाय ठेवायचं मला असं. येते. मला बस एक खूप करणारच आणि मला येते. सांगते माझ्या फ्रेंड्स लोकांना पण. हे बघा तुम्हाला काय आपला काम म्हणता मग काय खाते? RCB. ए मी पण पंचरत्न मध्ये. कोण कोण आहे? सारखी टेस्ट नाही राहिली. असेल आता मला वाटतं की ती बोल बच्चन देते, पण मला बोलायला खूप आवडतं आणि जो माझ्याशी बोलतो ना त्याला ऑनेस्टली सांगते खूप येडं करते. म्हणजे बडबड करायला लागली ना तर ऐकत नाही. फक्त नाही एखाद्या वाईब्स मॅच झाला पाहिजे. आयुष्यात फ्रेंड्स लोकांना इतकं इरिटेट करून सोडते ना शपथ सिरियसली यार. अरे गप्प बसा ना यार, हे असे इरिटेट करतात काय बोलायचं. लाव का फोन? संपताला आलोय. थोडा 5-10 मिनटं टाइमपास करू, मग ही लोक मला माझ्या घरी सोडायला येतील. भारी वाटतं पण असं संध्याकाळचं सॉरी नाईटला असेल खास आणि म्हणजे असं गप्पा गोष्टी करायला बसण्यात खूप छान वाटतं. तसं झेप्टोवरून खायला मागवतोय कारण की कॅश लागते ना कधी कधी. 50 रुपीज, 70 रुपीज, 120 रुपीज आता चेक करतो. इथे 60 आहेत तर माझ्या मोबाईलमध्ये देखील बघते किती आहे. असं तिथे होतं. स्टार्ट. तर गाईस आता तिथे 0 बॅलन्स दिसतं. तिथे ना आम्हाला 70 रुपये कॅश भेटले. सो आम्ही आता समजानगरला बसलो, असंच खाऊन वगैरे आलो आणि मग आता आम्ही काहीतरी किटकॅट शॉर्ट्स मागवले ते येतात. अजून आम्ही चेक करतो की अजून त्या फोनमध्ये काय भेटतंय का, म्हणजे अजून कॅश आहे का. माझ्या मोबाईलमध्ये पण जरा इश्यू येतो, ते झेप्टोचाच इश्यू होतो. सो थांबा. एवढं सगळं खाऊन येऊन पण हे हावऱ्यागत शोधत हावऱ्यागत. आम्हाला दोघांना काय आहे का बघा. हा इथं गाडीच्या चार्जिंग पोर्टला फोन चार्जिंगला लावून बसलाय. मला कसलं टेन्शन नाही, मी चिलमध्ये. हे ह्यांच्या पोटात कुठले बाकासूर अवतरलेत काम आहे ते बघ. बघितलं काय काय खायला भेटेल ते शोधतायत पहिले. कुठपर्यंत ऑर्डर आले अजून बघ, निघाला पण नाही येतो, पॅक पण नाही झाले ऑर्डर. काय टाइमपास नुसता. किती शॉर्ट्स देते त्याला? 135 ग्रामचा आहे भाई तो. 135 मध्ये किती असतील आता? काय असतील 10-12. पागल बनवलंय झेप्टोवाल्यांनी, पागल. 70 रुपये कॅश दिले त्या तिथे, कॅशबॅक वगैरे समथिंग काय असतो तो. आणि ह्यानी वरती 70 रुपये तो आले की त्याला जीपे करणार आणि ते आहे 110 रुपयाचा. म्हणजे बघा 7-7 म्हणजे किती पागल बनवलं. पण 71 रुपये घेतले त्याने. किती असतील आता त्याच्यात? भावा पागल बनवल्याबद्दल अभिनंदन. ह्याला कधीच कळलेलं नाहीये, गणित काही कळलेलं नाही. बघितलं फसवा फसण्याची कामं. असे बहीण भाऊ लागतात असे फसवायला. रुपये गेले. 70 रुपयाला लॉस. मी ना आता खाणार. ए आपण घरी नेऊ. ये सध्या बोल अशी डिझाईन येईल का करता? कशी येईल ना आरामात. ती तयार कर ना. असं करणार आहे फोन. होईल ना ते गाडी बघा काय दिवस आलेत, स्वतःची गाडी इथे असून तो खाली बसलाय. का रे भावा? चार्जिंग चार्जिंग सीटवर बसून चार्जिंग नाही होणार आहे. पेमेंट तिथे करतोय आपण, ओपन करू. अरे अखिल भारतीय खिशात टेस्टर घेऊन फिरे संघटना. हा टेस्टर मला फोडता नाही, मी दाखवतो बघ. असा नाही फोडायचा. त्याची वारणं जात. तुला सील पडायचं जाम एक्सपिरियन्स आहे रे. तुला काय वाटलं? 7 रुपयाला भेटते एक. दे अर्ध मी साडीला देतो. हे ऐसा नाही करणे का? काय असं नाही करणे का? एक ही 7 रुपयाला आहे.
हे बघा बघ. अर्ध्या मी मला घेतलं. आपल्याला एकत्र एवढे भेटले. हे मी काय करू आता? हवा सो तर आज आम्ही खूप मजा मस्ती केली सिरियसली, जसं की तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये पाहिलाच आहात. सो ब्लॉग आवडला शेअर लाईक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि मेन गोष्ट कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग कसा होता. तर असंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कमेंट करायलाच लागणार आहे, कमेंट करायलाच लागणार आहे. अक्कल कोणाची गुडघे